शुभम भवतु. अथर्वशीर्ष म्हणजे काय? अथर्वशीर्ष, थर्व म्हणजे हलणारे आणि अथर्व म्हणजे न हलणारे. शीर्षम, सुलभ भाषेत सांगायचं म्हणजे अथर्वशीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी असलेलं मस्तक. अथर्वशीर्षाचं पठन केलं की बुद्धी आणि मन स्थिर होतात. स्थिर आणि निश्चयी बुद्धीने केलेलं काम हे नेहमी यशस्वी होत असते. आत्मविश्वास वाढू लागतो, माणूस नम्र होतो. अथर्वशीर्ष पठणामुळे मन एकाग्र होतं. आपल्या मनाची ताकद वाढविणं हे आपल्याच हातात असतं. माणसाचं मन ही मोठी विलक्षण गोष्ट आहे. शरीराबरोबरच मन कणखरं असलं तर मग आपण संकटावर मात करू शकतो. तुम्ही कधी अथर्वशीर्षाचा पाठ म्हटला आहे का? एकदा तरी अनुभव घेण्यास हरकत नाही. तुम्ही श्रद्धाळू असाल तर माझे हे म्हणणे तुम्हाला नक्कीच पटेल. जर तुम्ही श्रद्धाळू नसाल आणि प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत असाल तरीही अथर्वशीर्ष तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण अथर्वशीर्षमध्ये गणेश म्हणजे या विश्वातील निसर्ग, पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाशक्तीच आहे असे म्हटले आहे. हा निसर्ग म्हणजेच ईश्वर हे म्हणणं तुमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला नक्कीच पटेल. या निसर्गाला आपण जपलेच पाहिजे, तरच निसर्ग आपणास जपेल असेही म्हणता येईल. अथर्वशीर्षाचा अर्थ. मूळ गणपती अथर्वशीर्ष संस्कृतमध्ये आहे. आपण आज त्याचा मराठी अनुवाद पाहूया. हे देव हो, आम्हाला कानाने शुभ ऐकायला मिळो, डोळ्यांनी चांगलं पाहायला मिळो, सुदृढ अवयवांनी आणि शरीराने देवानं निसर्गानं दिलेलं आयुष्य देवाच्या निसर्गाच्या स्तवनात व्यतीत हो. सर्वश्रेष्ठ इंद्र आमचं रक्षण करो, ज्ञानवान सूर्य आमचं कल्याण करो, संकटाचा नाश करणारा गरुड आमचं कल्याण करतो, बृहस्पती आमचं कल्याण करतो, सर्वत्र शांती नांदो. ओंकार रूपी गणेशाला नमस्कार असो. तूच ब्रह्मतत्व आहेस. तूच सकलांचा करता निर्माता आहेस. तूच सृष्टीचे धारण करणारा, पोषण करणारा आहेस. तूच सृष्टीचा संहार करणाराही आहेस. हे सर्व ब्रह्मस्वरूप खरोखरच तूच आहेस. तू नित्य प्रत्यक्ष आत्मस्वरूप आहेस. मी योग्य तेच बोलतो, मी खरं तेच बोलतो. तू माझे रक्षण कर. तुझ्याबद्दल बोलणाऱ्या माझं तू रक्षण कर. तुझे नाव श्रवण करणाऱ्या माझं तू रक्षण कर. दान देणाऱ्या अशा माझं तू रक्षण कर. उत्पादक अशा माझं तू रक्षण कर. तुझी उपासना करणाऱ्या शिष्यांचं रक्षण कर. माझं पश्चिमेकडून रक्षण कर. माझं पूर्वेकडून रक्षण कर. माझं उत्तरेकडून रक्षण कर. माझं दक्षिणेकडून रक्षण कर. माझं वरून रक्षण कर. माझे खालून रक्षण कर. सर्व बाजूंनी सर्व प्रकारे तू माझं रक्षण कर. तू वेदादी वाङ्मय आहेस. तू चैतन्य स्वरूप आहेस. तू ब्रह्ममय आहेस. तू सत चित आनंद स्वरूप अद्वितीय आहेस. तू साक्षात ब्रह्म आहेस. तू ज्ञान विज्ञानमय आहेस. हे सर्व जग तुझ्यापासूनच निर्माण होतं. हे सर्व जग तुझ्या आधार शक्तीने स्थिर राहतं. हे सर्व जग तुझ्यातच लय पावतं. हे सर्व जग पुन्हा तुझ्यापासूनच उत्पन्न होतं. पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश ही पंचतत्वे तूच आहेस. तसेच परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चारी वाणी तूच आहेस. तू सत्व, रज आणि तम या 3 गुणांपलीकडचा आहेस. तू स्थूल, सूक्ष्म आणि आनंद या 3 देहांपलीकडचा आहेस. तू भूत, वर्तमान आणि भविष्य या 3ही काळांच्या पलीकडचा आहेस. तू सृष्टीचा मूल आधार आहेस म्हणून स्थिर आहेस. तू उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3ही शक्तींच्या पलीकडचा आहेस. योगी लोक नेहमी तुझं ध्यान करतात. तूच ब्रह्मा, तूच विष्णू, तूच रुद्र, तूच इंद्र, तूच भूलोक, तूच भुवरलोक, तू सर्व लोक आणि ओम हे सर्व तूच आहेस. गण शब्दातील आधी ग प्रथम उच्चारून नंतर अचा उच्चार करावा. त्यानंतर अनुस्वाराचा उच्चार करावा. तो अर्धचंद्राप्रमाणे असावा. तो तारक मंत्रानं ओंकारानं युक्त असावा. हा संपूर्ण मंत्र ओम गम असा होतो. हे तुझ्या मंत्राचं स्वरूप आहे. ग हे मंत्राचे पूर्व रूप आहे. अ हा मंत्राचा मध्य आहे. अनुस्वार हा मंत्राचा कळस आहे. अर्धचंद्रकार बिंदू हे उत्तरूप आहे. या गकारादी चारापासून एक नाद तयार होतो. हा नादही एकरूप होतो. तीही गणेश विद्या होय. या मंत्रांचे ऋषी गणक हे होत. निच्छिद्र गायत्री हा या मंत्राचा छंद होय. गणपती ही देवता आहे. ओम गम या मंत्र रूपानं दर्शविला जाणाऱ्या गणेशाला माझा नमस्कार असो. आम्ही त्या एकदंताला जाणतो, त्या वक्रतुंडाचं ध्यान करतो म्हणून तो गणेश आम्हाला स्फूर्ती देतो. ज्याला एक दात असून पाश, अंकुश व दात धारण केलेले 3 हात आणि वर देण्यासाठी 4था हात आहे. ज्याचे उंदीर हे वाहन आहे. ज्याच्या शरीराचा रंग लाल असून पोट मोठे आहे. कान सुपासारखे आहेत. ज्याने लाल रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत. अंगाला लाल चंदन लावले आहे. ज्याची लाल रंगाच्या फुलांनी पूजा केली आहे. भक्तांविषयी पूर्ण दया असलेला, अविनाशी, सृष्टीच्या आधी निर्माण झालेला, प्रकृती पुरुषाहून वेगळा असलेला अशा गणेशाचे जो ध्यान करतो तो सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ होय.
व्रतधारिणीच्या प्रमुखांना व्रतपतीस नमस्कार असो, देव समुदायांच्या अधिपतीला नमस्कार असो, शंकरगण समुदायाच्या अधिपतीला प्रथमाधिपतीला नमस्कार असो, लंबोदर एकदंत विघ्ननाशी शिवपुत्र वरद मूर्ती अशा गणपतीला माझा नमस्कार असो. हजारो वर्षापूर्वी रचलेल्या या गणपती अथर्वशीर्षाचा हा मराठी अनुवाद जरी वाचला तरी त्या रचनाकाराच्या बुद्धिमत्तेचं आश्चर्य वाटतं आणि बरोबरच त्यालाही नमस्कार करण्यासाठी आपले हात सहजपणे आदरानं जोडले जातात. ओम शांती. परम महाशांती. शुभम भवतु.